तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पूर्ण बघा, कारण सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। चांदीच्या दरात ही 8,000 रुपयांची घसरण पाहायला मिळते। सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। अमेरिका इराण इस्रायल युद्ध समाप्ती, त्यामुळे आज 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोनं तब्बल इतक्या हजार रुपयांनी खाली घसरलं। बघा किती घसरले सोन्याचे आजचे ताजे दर। सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून अमेरिका इराण इस्रायल युद्ध जे चाललं होतं त्याला अखेर पूर्णविराम या ठिकाणी मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। याची बातमी जेव्हा सोन्याच्या मार्केटमध्ये समजली तेव्हा सोन्याच्या भावामध्ये तब्बल इतक्या हजार रुपयांची घसरण आज झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचा जर ताजा दर जर तुम्ही बघितला तर पळत जाऊन सोन्याच्या दुकानामध्ये तुम्ही सुद्धा सोनं घ्यायला नक्की जाणार, कारण आजपर्यंत फक्त सोनं वाढत चाललं होतं। कारण गेल्या 3 महिन्यांपासून अमेरिका इराण इस्रायल युद्ध सुरू होतं। तुम्हाला पण चांगलंच माहित आहे, गॅसचे दर वाढले होते, पेट्रोलचे दर वाढले होते, सोन्याचे दर सुद्धा गगनाला भिडले होते। अखेर या युद्धाला समाप्ती होत असल्याची बातमी जेव्हा सोन्याच्या बाजारामध्ये या ठिकाणी समजली त्यावेळी आज सकाळी सोन्याच्या बाजारात सर्वात मोठी उलथापालथ या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 5 वर्षांमध्ये जेवढं काही सोनं खाली आलेलं नव्हतं त्यापेक्षा डबल पटीने सोनं या ठिकाणी घसरल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आल्या। मग आज सोनं किती हजार रुपयांनी खाली घसरलंय, तुम्हाला आज सोनं घ्यायचं की थोडं थांबायचं, याबद्दल काय काय निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेत। तुमच्या मुलीसाठी किंवा तुमच्या घरामध्ये लग्न सराई वगैरे असेल तर तुम्हाला सोनं किंवा चांदी घ्यायचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। आज सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठा स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 8 दिवसापासून सलग सोनं घसरत होतं, पण आज सकाळी जेव्हा सोन्याचा नवा भाव जाहीर झाला तेव्हा ग्राहकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलाय। कारण आजचा जो सोन्याचा भाव आलाय तर तो अतिशय वेगळ्या पद्धतीने आलाय। याला कारण ठरलंय काल रात्रीचा एक अमेरिकेचा मोठा निर्णय। जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये एक विक्रमी उलथापालथ या ठिकाणी झाल्या। तुमचा भरोसा देखील बसणार नाही, पण अमेरिका इराणमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाच्या बाबतीत सोन्याबद्दल एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोनं पूर्णतः बदललं आहे। कालपर्यंत सोनं घसरत होतं, कधी वाढत होतं, लोक म्हणायचे सोनं 50,000 व्हायला पाहिजे, कोण म्हणत होतं 60,000 पर्यंत खाली यायला पाहिजे, कोण म्हणत होतं 70,000 पर्यंत खाली यायला पाहिजे, असं लोक म्हणत होते। आणि तेवढं स्वस्त झाल्यावर आम्ही घेऊ असं लोक म्हणत होते। पण आता सोन्याचं सगळं रूपच बदललंय, सोनं पूर्णपणे बदललंय, ज्यामुळे 50% ग्राहक सोने घेणारे आता खुश झालेत तर 50% ग्राहक सोने घेणारे नाराज झालेत। पहिल्यांदा सोन्याचा भाव पाहून ग्राहकांमध्ये अशी वेगळी भावना या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मग अमेरिकेने आता काल रात्री कोणता निर्णय घेतलाय ज्यामुळे आज सकाळी सोन्याचा भाव पूर्णपणे बदललाय। आजचे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे भाव नेमकं काय काय बदलून आलेले आहेत, तसेच चांदीचा भाव आज काय बदलून आलाय, सगळी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। मेन मुद्दा असा आहे की गेल्या 8 दिवसापासून सोनं घसरत होतं आणि अचानक सोन्यामध्ये या ठिकाणी असा काय बदल झालाय, चांदी देखील या ठिकाणी आता बदल झालाय, त्याच्यामध्ये बदल मोठा झालाय। अमेरिकेने निर्णय एक घेतलाय आणि काल या ठिकाणी कशा पद्धतीने तो निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोनं पूर्ण आज सकाळी या ठिकाणी आता बदलून गेलंय। आता ही सगळी जी गोष्ट आहे ती समजून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी समजण्यासाठी तुमच्यासाठी आतली माहिती गुपित माहिती आम्ही आणल्या। आता प्रत्येकाला आता प्रश्न पडलाय की अमेरिकेने धोरण बदललंय, सोन्यामध्ये सोनं जो काय भारतातलं सोनं आहे तर ते पूर्णपणे चेंज झालंय। मग आता सोनं खरेदी करायचं का तुम्हाला थांबायचं, नेमकं कधीपर्यंत किती रुपये किमतीवर आल्यावर सोनं तुम्हाला खरेदी करायचं आहे, हाच मुद्दा जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांशी या ठिकाणी आता चर्चा व्यवस्थित केलेली आहे। आम्हाला एक तज्ज्ञ व्यक्तीचं नाव न सांगण्याच्या अटीवर काही आता 3 अशा गुपित गोष्टी आता सांगितलेल्या आहेत की ज्या जर या ठिकाणी तुम्हाला माहिती असतील तर तुमचं सोनं चांदीत कधीच या ठिकाणी घेताना खरेदी करताना नुकसान होणार नाही। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला सोनं चांदीचे भाव या ठिकाणी कुठे पाहायला मिळतील, पण या ठिकाणी आता सोन्याचे भाव आता नेमकं कधी कमी होणार आहेत,
काय परिस्थिती आल्यावर या ठिकाणी सोनं परत वाढू शकतं याचं कारण तुम्हाला या ठिकाणी समजलं तर सोने खरेदीत तुम्हाला या ठिकाणी नक्की फायदा होईल। तीच गुपित माहिती या ठिकाणी आता तुमच्यासाठी आणल्या। त्यातल्या त्यात अमेरिकेचं आता नवीन सोनं धोरणाचा परिणाम आपल्या देशात नेमकं काय होणार आहे ही गुपित माहिती या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। गुप्त या ठिकाणी माहिती सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पुढच्या 30 सेकंदात आजचे चांदीचे ताजे भाव या ठिकाणी काय काय आता घसरून या ठिकाणी आलेत ते सगळ्यात आधी पाहतोय। चांदीचा 1 ग्रॅमचा भाव या ठिकाणी किती आहे, 1 किलोचा भाव किती आहे, 1 तोळ्या चांदीचा भाव किती आहे हे पुढे तुम्हाला लगेच समजेलच। पण त्यानंतर लगेच 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे भाव या ठिकाणी अमेरिकेने निर्णय घेतल्यामुळे काय काय पलटी मारलेत ते पाहूया। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगण्याचं ठरवलंय तो मुद्दा या ठिकाणी आता लगेच आपण आता पाहणार नाही पण शेवटी पाहणार आहे। त्याचं 100% या ठिकाणी आता नुकसान आता जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर होऊ शकतं, कारण की तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे। सोन्याचे भाव कुठे पाहायला मिळतील तुम्हाला, पण आता नेमकं कधी कमी होतील कधी वाढतं याचं कारण तुम्हाला सांगणारा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे, जो सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं। लोक पाहतात सोनं वाढतं कमी होतं, ते कधी कमी होतं आणि कधी जास्त होतं याची तारीख सांगणारी माहिती तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे हा मुद्दा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। ही आतली गुप्त माहिती गुप्त बातमी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही समजावून सांगणार आहे। चला तर मग आता वेळ न घालवता सगळ्यात आधी पाहतोय चांदीचे ताजे दर या ठिकाणी आता काय काय बदलले आहेत। त्यानंतर 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर आपण पाहतोय। बघा आजचा ताजा दर चांदीचा भाव जर बघायला गेलं तर 250 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 1 तोळ्याला म्हणजेच 10 ग्रॅम चांदीचा दर 2500 रुपये आता या ठिकाणी तुम्हाला 10 ग्रॅमचा चांदीचा या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। म्हणजेच 1 किलोसाठी आजचा चांदीचा भाव 2,50,000 रुपये झाला आहे। मग आता कालचा भाव या ठिकाणी जर बघितला काल आणि आज मध्ये जर फरक या ठिकाणी बदला तर समजून घ्या आपण सोन्याचे भाव त्यानंतर लगेच पाहणार आहोत। परंतु काल 2,46,000 रुपये चांदी होती 1 किलोसाठी, म्हणजे 4,000 रुपयांनी आज चांदीमध्ये वाढ झालंय। परवा दिवशी 2,43,000 रुपये होती चांदी, म्हणजे मागील 2-3 दिवसामध्ये 7 ते 8,000 रुपये या ठिकाणी चांदी आता या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय। आता चांदी वाढली मग सोन्याचा विषय काय झालाय तर सोन्याचा भाव या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल, कारण की कालचा सोन्याचा भाव 1,48,000 होता, आदल्या दिवशी सोन्याचा भाव 1,45,000 होता, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे तोच भाव 2 दिवसापूर्वी बघितलं 1,40,000 होता। म्हणजे साधारणपणे मागील 7 ते 8 दिवसामध्ये सोनं 5,000 तर या ठिकाणी वाढलं होतं, तर 5,000 रुपयांनी कमी सुद्धा झालं होतं। काल अचानक सोन्याचा जो काय वेग घेतला होता त्या ठिकाणी सोनं वाढलं होतं। मग आता आज सोनं किती रुपयांनी वाढलंय? 18 कॅरेट सोनं जे शुद्ध सोन्यापासून बनवलं जातं तर ते वाढलंय का कमी झालंय हा मुद्दा लक्षपूर्वक या ठिकाणी समजून घेणं आता गरजेचं आहे। पण त्याआधी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आल्या। अमेरिकेचं धोरण एक आहे, अमेरिकेने जो काय सोन्याच्या बाबतीत निर्णय घेतलाय त्याचा परिणाम इथून पुढे सोन्याच्या भावावर कशा पद्धतीने होणार आहे हा मुद्दा तुम्हाला 30 सेकंदाच्या आत समजून घ्यायला लागेल। हा मुद्दा जर तुम्ही या ठिकाणी समजून घेतला नाही तर सोनं घेऊन तुमचा काही उपयोग नाही आहे, कारण की सोनं जर तुम्ही वाढीव भावामध्ये घेतलं आणि कमी भावात विकलं तर भलं मोठं तुमचं नुकसान या ठिकाणी आता होऊ शकतं। त्यामुळे सोनं कधी घ्यायचं आणि कधी विकायचं हा जर भाव तुम्हाला समजला तर ते फार महत्त्वाचं आहे। त्यासाठीच आम्ही तज्ज्ञ सोनारांशी म्हणजे वयस्कर सोनारांशी चर्चा केल्या, त्यांनी आम्हाला जे सांगितलेत ते 3 मुद्दे या ठिकाणी आता समोर आलेत। तेच तुम्हाला 3 मुद्दे आम्ही आता समजावून सांगणार आहे, ज्यामुळे सोन्यामध्ये चढ उतार जे होतो तर ते स्पष्टपणे समजणार आहे। रात्री झोपेत तुम्हाला या ठिकाणी सोन्याचे भाव वाढणार आहे का कमी करणार आहे ते समजणार आहे। सोनं वाढतं की कमी होतं यासाठी पहिला मुद्दा आहे पहा, सोन्याचा भाव कमी जास्त होतो त्याच्या मागचं पहिलं कारण आहे मागणी आणि पुरवठा। आता तुम्ही म्हणाल की आम्ही लहानपणापासून बघितले कोणत्याही गोष्टीच्या मागणी पुरवठावर भाव या ठिकाणी ठरतो, पण सोन्याचा मागणी पुरवठाचं गणित या ठिकाणी फार विचित्र आहे, या ठिकाणी वेगळा आहे। तर याची जी मागणी आहे तर ती कमी झाली तर साधारणपणे भाव कमी होतो, मागणी वाढली तर भाव वाढतो, हे स्पष्ट आहे। हा मुद्दा फारसा एवढा काही महत्त्वाचा नाही, परंतु दुसरा तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। यातला दुसरा मुद्दा आहे डॉलरचा। 99% वेळा डॉलरवरच या ठिकाणी भाव वाढतात आणि सोन्याचे भाव या ठिकाणी कमी होत असतात अमेरिकेच्या डॉलरवर। आता बघा सध्याला अमेरिकेचा डॉलर जर बघितला
95 ते 96 रुपयांच्या आसपास या ठिकाणी आता ट्रेड करत आहे। तो डॉलर या ठिकाणी आता मागच्या वर्षी आता 85 ते 90च्या घरात या ठिकाणी खेळत होता। तो डॉलर 4 वर्षापूर्वी 70 रुपये होता। अगदी भारत स्वतंत्र व्हायच्या वेळेला आता 2 ते 3 रुपये हा डॉलर या ठिकाणी होता। आता डॉलरचा जर आता वाढलाय, मुद्दा इथे लक्षात घ्या, डॉलर ज्यावेळी वाढतो तेव्हा सोनं कमी होतं, ज्यावेळी डॉलर कमी होतो त्यावेळी सोनं वाढतं। आता या ठिकाणी आम्ही नाही सांगत, तर तज्ज्ञ सोनारांनी या ठिकाणी ही महत्त्वाची माहिती आता तुम्हाला सांगितल्या। बऱ्याच वेळा परिस्थिती अशी पण या ठिकाणी पाहायला मिळत्या, त्याकरता तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी लॉंग टर्म गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने तुम्ही डॉलरचा भाव जर बघितला पाहिजे। गुगलवर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, आता सर्च करायचं आहे की डॉलर रेट इज आज या ठिकाणी रुपीज, असं सर्च तुम्हाला गुगलवर करायचं आहे। त्याचा ग्राफ बघायचा आहे आणि ग्राफ बघितल्यानंतर तुम्ही अंदाज घ्यायचा आहे की आता डॉलरची परिस्थिती सध्याला कशा प्रकारची आहे बघा, आणि पुढे सोनं वाढेल की नाही याबद्दलचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याची तुम्ही वाट बघत आहात त्या महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घालतोय बघा। सध्याचे भाव सोन्याचे काय आहेत आणि सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव काय आहेत। आजचा 18 कॅरेटचा भाव जर तुम्ही बघायला गेलं तर 1 ग्रॅमचा 11,532 रुपये या ठिकाणी आहे। 18 कॅरेट सोनं आज विकलं जात आहे। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव जर या ठिकाणी बघायला गेला तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 13,790 रुपये ग्रॅम आहे, म्हणजेच एका तोळ्यासाठी आता 1,36,900 रुपये आहे। 24 कॅरेट सोन्याचं जर आता आजचा ताजा भाव बघायला गेलं तर साधारणपणे या ठिकाणी बघितलं तर आता 1,48,000 रुपये होता, आणि तोच या ठिकाणी आज भाव आता 1,48,800 रुपये झालाय, म्हणजे 800 रुपये प्रति तोळ्याने या ठिकाणी वाढ झाल्या। आता ग्रॅम मध्ये बघायला गेलं 800 रुपयांची वाढ झाली, हे खरं आहे, हे आजचे भाव आहेत। आता यावर तुमचं मत काय, तुमचं मत काय या ठिकाणी नक्की सांगा। सोन्याचा भाव तुमच्याकडे किती रुपये असायला पाहिजे, प्रत्येकाची चांगली परिस्थिती नसते, कोणाचं 1 लाख रुपये तोळा असायला पाहिजे वाटतं, कोणाला 50,000 रुपये, कोणाला या ठिकाणी वेगळंच असायला पाहिजे होतं। तुम्हाला काय वाटते नक्की सांगा, व सोन्याबद्दल तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।